मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न. काल रविवारी एकाच इमारतीत राज्यातील 12 समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडोली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, परिषद सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे. त्याचे उद्घाटन संपन्न झाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. ठाणे खरेच खूप बदलले आहे. ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हणाले. मुंबई ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे, पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला 3000 फुटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर 2 समाजांसाठी जागा असेल. त्यांच्या भाडे नाममात्र ₹1 ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहे. या तयार होणाऱ्या इमारतींची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे ही सर्व समाजांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानात 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. समाजभवनाच्या भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी गायमुख येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुख टप्पा 2चे लोकार्पण केले. तर नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यापूर्वी डॉ. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचे प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले. त्यानंतर स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समता नगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडावर अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प, वसंतविहार येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह आणि शिवाजीनगर येथील राखीव भूखंडावर स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प यांचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झाले. म्हणजे थोडासा मागे आहे ना, पण आज आपण पाहतोय म्हणजे पूर्वीची परिस्थिती आणि आताची याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालाय. आणि ही जी काही चौपाटी झालेली आहे, दुसरा टप्पा, मला वाटतं पहिला एक टप्पा आपण केलाय, हा दुसरा टप्पा जवळपास 16 एकर आहे, 800 मीटरचं स्ट्रेच आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मध्ये हा एक वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी साकारलाय. खरं म्हणजे मी पाहिल्यानंतर आपल्या ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या चौपाट्या होत आहेत. मागे एकदा सेंट्रल पार्क आपण त्याचा पॉलिसीतला लोकार्पित केला. आज हजारो लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत. आज इथं पण बघितल्यानंतर पूर्वी इथं काही नव्हतं. आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आपण पाहिलं की एक पहिला टप्पा होतोय, आता तिसरा टप्पाही आणखी होणार आहे. म्हणजे इथल्या सर्व या घोडबंदर परिसरातल्या लोकांना, इकडच्या मीरा रोडच्या लोकांना आणि इकडे संपूर्ण ठाणेकरांना ही एक चौपाटी मोठं एक विरंगुळ्याचं स्थान होणार आहे. खरं म्हणजे शहराचा विकास करत असताना फक्त रस्ते, उंच इमारती, फ्लायओव्हर इतका पुरता मर्यादित राहता कामा नये. शेवटी या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला थोडा काळ होईना एक विरंगुळा आवश्यक आहे. आणि आपण पाहतोय की मियावाकीचं जंगल लावलंय, अर्बन फॉरेस्ट केलंय, बांबूची लागवड केलेली आहे, सर्व प्रकारची झाडं इथं आहेत. आणि सर्व प्रकारची झाडं असल्यामुळे इथं विविध जातीचे पक्षी येतील आणि एक वेगळं एक आनंद. आता समोर इकडे डोंगर आहे, इकडे हिरवळ आहे, इकडे चौपाटी आहे
आणि इकडे प्रेम समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे पण डोंगर आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक लोकेशन इथे जे मिळालेलं आहे ते खऱ्या अर्थाने एक ठाणेकरांना एक वरदान ठरेल आणि ही वचनपूर्ती आहे. ठाणे हे स्वच्छ होत आहे, सुंदर होत आहे आणि हरित ठाणं होत आहे. मोठ्या प्रमाणावर आयुक्तांनी 1,00,000 झाडं 1,12,000 झाडं लावली आणि हे म्हणजे पाहिलं तर आपण हे निसर्गरम्य परिसर या ठाण्यामध्ये आपण पाहतो. वरून जेव्हा आपण हवाई दौरा करतो, हवाई प्रवास करतो त्यावेळेस ठाण्यातून फिरताना, ठाण्यातून वरून जाताना खूप मोठ्या प्रमाणावर हिरवगार चित्र दिसतं आणि त्याच्यामध्ये आज ही आपल्या गायमुखची चौपाटी जी आहे ती त्याच्यामध्ये आणखी 4 चांद लावणार आहे आणि या विकासामध्ये भर घालणार आहे. आणि म्हणून मी आमचे सर्व अधिकारी जे आहेत त्यांनी इथं काम केलं, सगळ्यांनी मन लावून. आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं आणि आता मी आयुक्तांनाही सांगितलेलं आहे की जेवढं आपण उभं करतोय, मग उद्यान आहेत, सेंट्रल पार्क आहे, ही चौपाटी आहे, ही अशी चांगली मेंटेन राहिली पाहिजे आणि त्याचा आनंद लोकांना घेता आला पाहिजे. यासाठी सर्व व्यवस्था महापालिकेने केल्या पाहिजे. नक्की जेव्हा पुन्हा मी इकडे कधीतरी येईन त्यावेळी आणखी त्याच्यामध्ये भर पडलेली दिसेल आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो. पत्रकार लोकांना पण शुभेच्छा देतो. तुम्हाला पण स्ट्रेस असतो, जर स्ट्रेस घालवायचा असेल तेव्हा या गार्डन मध्ये या आणि ॲम्फीथिएटर पण आहे. किती 2500 स्क्वेअर मीटर एक ॲम्फीथिएटर आहे हिरवळी मळावर. याचाही आनंद आपण पत्रकारांनी घ्या, चांगल्या बातम्या द्यायला. वाहतूक कोंडीचा परिणाम मोठा होता.